भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारावरून वाढता तणाव हा सध्याचा सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. अमेरिका हा जगातील एक विकसित आणि सर्वात शक्तिशाली देश म्हणून ओळखला जातो, तर भारत हा विकसनशील देश मानला जातो. या विषयावर सगळीकडे चर्चा सुरू आहे, म्हणून मी काही माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि घडामोडींवरील हा माझा पहिला माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. इतिहास आणि भूगोल हे माझे आवडते विषय आहेत, म्हणूनच मला कदाचित अशा विषयांकडे पाहण्याची आणि बोलण्याची आवड निर्माण झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कुलकर्णी आणि कुलकर्णी कन्सल्टन्सीच्या नॉलेज सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. व्यापार करार म्हणजे दोन किंवा अधिक देशांमधील उत्पादने आणि सेवांवरील त्यांच्या व्यापार संबंधांच्या अटींचे नियमन करण्यासाठी केलेला करार. या करारात देश ठरवतात की त्यांच्या बाजारपेठेत कोणत्या प्रकारच्या उत्पादनांना आणि सेवांना परवानगी द्यायची आणि त्यांच्यावर आयात निर्यात कर दर काय असतील. जेव्हा पैसा आणि चलनाचा शोध लागला नव्हता तेव्हा वस्तू विनिमय व्यवस्था अस्तित्वात होती. त्या आधारावर लोकांमध्ये आणि देशांमध्ये वस्तूंची देवाणघेवाण होत होती. मग वस्तू विनिमय पद्धतीची जागा पैसा आणि चलनाने घेतली. जेव्हा वस्तू विनिमय पद्धतीची जागा चलनाने घेतली तेव्हा संपूर्ण जग असा विचार करत होते की एक प्रमुख चलन असावे ज्यामध्ये आपण व्यापार करू शकू. सुरुवातीला पाऊंड स्टर्लिंग आणि सोने हे व्यापारी चलन म्हणून वापरले जात होते, परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन डॉलरने त्याची जागा घेतली. त्यानंतर अमेरिकन डॉलरचे महत्व इतके वाढले की ते जगात व्यापारासाठी एक महत्त्वाचे चलन ठरले. त्यामागील कारण म्हणजे अमेरिकेची मोठी आणि मजबूत अर्थव्यवस्था. प्रत्येक देशाच्या गरजेमुळे 1980 नंतर मुक्त व्यापार आणि जागतिकीकरण सुरू झाले. देशांमधील व्यापार वाढू लागला. बंद असलेला आणि निर्बंध असलेला बाजार हळूहळू सर्वांसाठी खुला झाला. विविध क्षेत्रे देखील व्यापारासाठी खुली झाली. प्रगत तंत्रज्ञान आणि माहिती इतर देशांसोबत शेअर केली गेली, ज्यामुळे देशांच्या विकासात मोठी भूमिका बजावली. दुसऱ्या महायुद्धानंतर आणि शीतयुद्धाच्या काळात भारताने अलिप्ततेची भूमिका घेतली. हे धोरण अलिप्त चळवळ म्हणून ओळखले जाते, ज्याचा उद्देश नवीन स्वतंत्र राष्ट्रांना प्रमुख दोन शक्तींकडे दुर्लक्ष न करता स्वतःच्या विकासाचे मार्ग अवलंबण्यासाठी जागा निर्माण करणे हा होता. या भूमिकेमुळे अमेरिका थोडीशी निराश झाली, पण या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले आणि त्याला मान्यता मिळाली. याचा परिणाम असा झाला की निराश झालेल्या अमेरिकेने भारताच्या विकासासाठी तितकी मदत केली नाही. मग रशिया पुढे आला आणि भारताला विकासात मदत केली. त्यानंतर रशिया आणि भारत धोरणात्मक भागीदार बनले. USSRच्या विघटनानंतर रशियाची ताकद कमकुवत झाली. त्याचवेळी 1991 मध्ये भारताने आपली अर्थव्यवस्था परदेशी व्यापार आणि गुंतवणुकीसाठी खुली केली. आयात शुल्क कमी केले आणि थेट परदेशी गुंतवणुकीवरील निर्बंध कमी केले. भारताच्या महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणांमुळे अमेरिकेशी संबंध पुन्हा वाढू लागले. पण जेव्हा भारताने राजस्थानमधील पोखरणमध्ये 5 अणुचाचण्या घेतल्या तेव्हा अमेरिकेने पुन्हा निर्बंध लादले आणि संबंध बिघडले. बिघडलेल्या संबंधामधून सावरण्यासाठी काही वर्षे लागली. IT क्षेत्राने दोन्ही देशांमध्ये एक वेगळी आणि चांगली भागीदारी दिली. 2008 मध्ये भारत अमेरिका अणु करार ही झाला, जो दोन्ही देशांमधील सर्वात महत्त्वाचा करार होता. त्यासह संरक्षण करार, विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य आणि सायबर सुरक्षा यासारख्या विविध क्षेत्रात अनेक करार झाले. मग भारत अमेरिकेचा धोरणात्मक भागीदार बनला. गोष्टी पुढे जात होत्या
पण मध्येच एक मिठाचा खडा पडला आणि पुन्हा संबंध ताणले गेले. अमेरिका जगाचा बॉस होता आणि अजूनही जगात एक शक्तिशाली देश आहे जो जगावर नियंत्रण ठेवतो. मग बदल कुठे झाला? जर आपण खोलवर गेलो तर आपल्याला लक्षात येईल की उत्पादने आणि सेवांची संपूर्ण पुरवठा साखळी बदललेली आहे. जागतिकीकरण आणि मुक्त व्यापारामुळे जगभरातील विविध देशांकडून अनेक पर्याय आणि संधी उपलब्ध आहेत. अनेक देश व्यापारासाठी एकत्र आले आहेत आणि ते हितसंबंध निर्माण करत आहेत. या आणि अशा कारणांमुळे अमेरिकेचे जगावरील नियंत्रण कमी कमी होत आहे. अमेरिकेचे महत्वही कमी होत आहे. म्हणून अमेरिका जगात आपले स्थान पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. जगावर ताबा मिळवण्याचा आणि कमी होत असलेली शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि नेमकी तिथेच गुंतागुंत निर्माण होत आहे. मी माझ्या मागच्या पिढीकडून ऐकत होतो की भारत खूप श्रीमंत होता. त्याची संस्कृतीही सुंदर आणि समृद्ध होती. कदाचित तुम्ही देखील हे ऐकले असेल. पण दुर्दैवाने आपण 150 वर्षाहून अधिक काळ ब्रिटिशांच्या राजवटीत अडकलो आणि सर्व बाजूंनी गरीब झालो. आपल्याकडे जे काही होते ते आपण गमावले. 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण विकास आणि प्रगतीकडे वाटचाल करू लागलो. मग आपण 3 युद्धे पाहिले, धोकादायक दुष्काळ पाहिला, आपण झुंजलो आणि पुन्हा आपण आपल्या पायावर उभे राहिलो. सकारात्मक बाब म्हणजे आपल्याकडे हरित क्रांती झाली, दूध क्रांती झाली, संगणक आले. आपण आपल्याला अन्न तुटीच्या राष्ट्रातून अन्न निर्यात करणाऱ्या राष्ट्रात रूपांतरित केले. आपण उपग्रह पाठवायला सुरुवात केली. 1991 मध्ये आपण आर्थिक सुधारणा घडवून आणल्या आणि संपूर्ण जग आपल्यासाठी उपलब्ध झाले. 2008 चे आर्थिक संकट आले. 2019 मध्ये कोरोना महामारी आली आणि तरीही भारताने हळूहळू विकास केला आणि त्यानंतर अनेक मोठे टप्पे गाठण्यास सुरुवात केली. आता 2025 मध्ये भारत जागतिक स्तरावर 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवलेले आहे. आजकाल भारताबद्दल दृष्टिकोन आणि मान्यतांमध्ये बदल इतका वाढला आहे की भारताचा विचार न करता कोणताही निर्णय घेता येत नाही. भारताने विश्वासार्ह दृष्टिकोन आणि तत्वज्ञानाने स्वतःला या पातळीवर पोहोचवलेले आहे. भारताने जागतिक नेता आणि विश्वासाचा भागीदार म्हणून स्थापना करण्यास सुरुवात केलेली आहे. एखाद्या गोष्टींवर कारवाई करण्याची परवानगी मागणारा भारत आता स्वतंत्रपणे कारवाई करत आहे आणि संपूर्ण जगाला शांततेचा सल्ला देत आहे. हा आपला नवीन भारत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत तो आपल्या हिताशी तडजोड करणार नाही. एक काळ असा होता जेव्हा संपूर्ण जग 2 शक्तींमध्ये विभागले गेलेले होते. परंतु आता आपल्याकडे एक बहुध्रुवीय जग आहे जिथे शक्ती अनेक केंद्रांमध्ये वितरित झालेली आहे. बरेच देश शक्तिशाली देश म्हणून उदयास आलेले आहेत किंवा येत आहेत आणि जग त्यांचे ऐकत आहे. आता दुहेरी दृष्टिकोन, स्वार्थ आणि स्वविकासाचा दृष्टिकोन जगाला मान्य होणार नाही. जर कोणी तो दृष्टिकोन ठेवत असेल तर त्यांना आव्हानांना आणि संकटांना सामोरे जावे लागेल. आज जगाला शांतता, शाश्वत विकास आणि मानवतेची गरज आहे. संपूर्ण जगाला चालू असलेली युद्धे संपवायची आहेत आणि शांतता प्रस्थापित करायची आहे. जग एकमेकांना सहकार्याची अपेक्षा करत आहे. जग मानवतेला प्राधान्य मिळावे अशी अपेक्षा करत आहे. जग अन्यायाचा अंत करू इच्छिते, सकारात्मकता आणू इच्छिते जिथे सर्वांना समान संधी मिळेल. जग स्वविकास आणि हितसंबंधाने चालणाऱ्या दुहेरी धोरणाच्या बाजूने नाही. सर्वांना असे जग हवे आहे जिथे निसर्ग आणि सर्व लोकांच्या हिताची काळजी घेतली जाईल. चला तर मग आपण वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना प्रत्यक्षात आणूया, जिथे पृथ्वीवरील सर्व प्राणी एक कुटुंब आहेत ही भावना जपली जाईल. मला
आशा आहे की तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आणि त्यातील माहिती आवडली असेल. तूर्तास इथेच थांबतो. पाहत रहा नॉलेज सेंटर. धन्यवाद. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओना लाईक करा, शेअर करा आणि तुमचे आवडते चॅनल सबस्क्राईब करायला विसरू